महाराष्ट्रात सध्या खरात फाईल म्हणजे खरात बाबा, त्याच्यानंतर वैद्य, चाकणला एक दत्ताच्या नावावर भोंदूगिरी करणारा आणखी एक बाबा, अशा वेगवेगळ्या बाबांचे पेव फुटले. आणि आपल्या जवळच संगमनेर तालुक्यामध्ये दत्तधाम सरकार म्हणजे तो गडगे बाबा अशाच प्रकारची भोंदूगिरी अनेक वर्ष झाले करत आहे. तिथे प्रत्यक्ष मी 2 वेळा जाऊन आले. काही स्त्रियांच्या मुलाखती तिथे घेतल्या आणि जाहिरातीचे त्यांचे पत्रक पण आहेत. आणि ज्या लोकांची जी लूट चालली आहे अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत 2020 पासून आम्ही ह्या प्रकरणाचा मागोवा घेतोय आणि त्याच्यासाठी पाठपुरावा सातत्याने चालू आहे. परंतु ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्या, नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला ते समजून घेईपर्यंत जाणारा वेळ, याच्यामुळे हे प्रकरण खरं तर इतकं मागे राहिलं आणि बाबाची ताकद किंवा बाबाचं प्रस्थ हे जास्त फोफावलं आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ही पाहता ह्या दत्तधाम सरकारने जी लोकांची पिळवणूक चाललेली आहे, जे शोषण सुरू आहे, ते त्वरित बंद व्हावं आणि त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, बोगस डॉक्टर्स ऍक्ट, ह्या सगळ्या कायद्यांच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही निवेदनामध्ये केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 सालात जादूटोणा विरोधी कायदा पारित झालेला आहे. या कायद्याच्या अंतर्गत जे फसवले गेलेले आहेत, जे पीडित आहेत, त्यांनी पुढे येऊन पोलीस स्टेशनला तक्रार करणं अपेक्षित आहे. आमच्या सारखे लोक म्हणजे कार्यकर्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. तसंच या कायद्याच्या अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला पीआय किंवा पीआय पेक्षा वरच्या एका अधिकाऱ्याची दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक व्हावी किंवा केलेली आहे. आणि ह्या दक्षता अधिकाऱ्याचं सुद्धा तसं कर्तव्य आहे की अशा ठिकाणी होणारी भोंदूगिरी त्वरित थांबवावी, त्याच्यावर कारवाई करावी. परंतु दक्षता अधिकारी किंवा पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्याच्या संबंधाने काही करत नाही. तर ह्या निमित्ताने माझं जे कोणी फसले गेलेले आहेत, जे फसवलेले आहेत, जे शोषित आहेत, त्यांना मी आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि ह्या भोंदूच्या विरोधात तक्रारी दाखल कराव्यात.